आपण सिंपल हार्मोनिक मोशन करणाऱ्या पार्टिकलची आपण काय कॅल्क्युलेट केली होती, टोटल एनर्जी कॅल्क्युलेट केली होती. त्यासाठी आपण कन्सिडर केलं होतं पार्टिकल इज परफॉर्मिंग सिंपल हार्मोनिक मोशन. ओके, along a line mn and particle starts its simple harmonic motion from main position. A is the amplitude of this motion. Okay, the maximum distance between mean position and extreme position is called amplitude, and we have considered this particle is displaced from this mean position to a certain point P. Okay, and it displaced by distance x एवढ्या डिस्टन्स न हा पार्टिकल डिस्प्लेस झालाय टुवर्ड्स ए पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन. ओके, इफ दिस पार्टिकल इज डिस्प्लेस्ड फ्रॉम पॉइंट M to P, its kinetic energy is velocity of this particle is changed. ओके, आपल्याला माहिती आहे व्हेलॉसिटी डिपेंड आहे कशावर, x च्या व्हॅल्यूवर, आणि x ची व्हॅल्यू जशी जशी बदलत जाईल तशी तशी व्हेलॉसिटी चेंज होईल, आणि व्हेलॉसिटी बदलल्यामुळे त्याची कायनेटिक एनर्जी पण काय होईल, चेंज होईल. द व्हेलॉसिटी ऑफ पार्टिकल ॲट पॉइंट P इज, आपण कॅल्क्युलेट केली होती व्हेलॉसिटी ऑफ पार्टिकल परफॉर्मिंग सिंपल हार्मोनिक मोशन ॲट पॉइंट P इज how much it is v equals to plus or minus omega square root of a square minus x square. मी पूर्ण एक्सप्रेशन काय पुन्हा काढून दाखवणार नाहीये, फक्त मी आपण मुख्य मुख्य पॉइंट्स आपण तेवढे घेणार आहे, मेन पॉइंट्स तेवढे घेऊ आपण. तर आणि तिथून पुढे पुढचा टॉपिक आपण पुढे सुरू करू, हाच पॉइंट. ठीक आहे, जर काल कोणाला काही लक्षात आलं नसेल तर मी आज ते पुन्हा एकदा सांगतोय. If this is the velocity of particle at point P, then we can calculate kinetic energy of particle at same point. त्याच पॉइंटची आपण काय करू शकतो, kinetic energy half mv square, and v is half m as it is. v square करायचे तर v चा स्क्वेअर, तर ओमेगा चा स्क्वेअर, स्क्वेअर रूट ऑफ a square minus x square. This is a kinetic energy of particle at point P. Okay, then after that we have calculated the potential energy. Okay, we know that when particle is performing simple harmonic motion, जेव्हा पार्टिकल सिंपल हार्मोनिक मोशन करतो फ्रॉम मेन पोझिशन, तर त्या पार्टिकल वर नेहमी एक फोर्स अप्लाय होतो, त्या फोर्सला आपण म्हणतो रिस्टोरिंग फोर्स. ओके, दिस पार्टिकल चेंज इट्स पोझिशन, हा पार्टिकल त्याची जागा बदलतोय इन स्पाइट ऑफ देयर इज अ प्रेझेन्स ऑफ ए रिस्टोरिंग फोर्स. तिथं रिस्टोरिंग फोर्स जरी असला तरी हा पार्टिकल मीन पोझिशन पासून कुठे चाललाय, एक्स्ट्रीम पोझिशनला, पुन्हा मीन पोझिशनला येतोय आणि पुन्हा एक्स्ट्रीम पोझिशनला चाललाय. म्हणजे हे करताना हा पार्टिकल नक्कीच काय करत असेल, त्या रिस्टोरिंग फोर्सच्या अगेन्स्ट काय करत असेल, वर्क करत असेल. तर आपल्याला माहिती आहे पार्टिकलवर आपला होणारा रिस्टोरिंग फोर्स डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो कशाला, डिस्प्लेसमेंटला, आणि मायनस साइन काय रिप्रेझेंट करतं, तर डिस्प्लेसमेंट आणि रिस्टोरिंग फोर्स कशा असतात, अपोजिटली डायरेक्टेड. रिस्टोरिंग फोर्स हा नेहमी कुणीकडे डायरेक्ट असतो, मीन पोझिशनकडे, आणि डिस्प्लेसमेंट हे कुणीकडे व्हायला आपलं, एक्स्ट्रीम पोझिशनकडे. ओके, तर हे आपण पाहिलेले. एफ इज प्रोपोर्शनॅलिटी साइन इज रिप्लेस्ड बाय कॉन्स्टंट अँड दिस इज कॉल्ड फोर्स कॉन्स्टंट. तर इतका त्या पार्टिकलवर काय अप्लाय होत असेल, फोर्स अप्लाय होत असेल, रिस्टोरिंग फोर्स, कोणत्या पॉइंटला, पी पॉइंटला. ओके, आणि हा रिस्टोरिंग फोर्स पार्टिकलला कुठे नेण्याचा प्रयत्न करीत असेल, मेन पोझिशनला. ओके, म्हणजे लक्ष द्या, या दोन पॉइंटच्या मधामध्ये, मेन पोझिशन आणि या पी पॉइंटच्या मधामध्ये प्रत्येक पॉइंटला जेव्हा हा पार्टिकल डिस्प्लेस झाला असेल, तर त्या प्रत्येक पॉइंटला त्या पार्टिकलवर काय अप्लाय झाला असेल, एक रिस्टोरिंग फोर्स अप्लाय झाला असेल. आणि हा रिस्टोरिंग फोर्स डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो डिस्टन्सला. इथं डिस्टन्स किती आहे, समजा x1 आहे, नंतर आणखी डिस्टन्स वाढे x2, आणखी x3, x4. तर जसं जसं डिस्टन्स वाढत गेले तर रिस्टोरिंग फोर्स नेहमी काय होत गेलेला आहे, वाढत गेलेला आहे. आणि मग जर आपल्याला या पार्टिकलला डिस्प्लेस करायचं असेल मीन पोझिशन पासून एक्स्ट्रीम पोझिशनकडे, तर नक्कीच आपल्याला या रिस्टोरिंग फोर्सच्या विरुद्ध काय करावं लागेल, वर्क करावं लागेल. या दिशेने आपल्याला काय करावं लागेल, वर्क करावं लागेल. ठीक आहे, तर मग आपल्याला हा पार्टिकल मीन पोझिशन पासून पी पॉइंट पर्यंत डिस्प्लेस करण्यासाठी किती वर्क करावं लागलं हे आपल्याला कॅल्क्युलेट करायचं. ठीक आहे, लक्ष द्या.
जेव्हा पार्टिकल मेन पोझिशनला असतो त्यावर अप्लाय होणारा फोर्स काय असतो? 0 असतो. म्हणून मेन पोझिशनला आपण कोणती पोझिशन म्हणतो? इक्विलिब्रियम पोझिशन. पण जसा पार्टिकल मेन पोझिशन पासून एक्स्ट्रीम पोझिशनकडे चाललाय तर त्यावर एक फोर्स अप्लाय होतो. त्या फोर्सला आपण नाव देतो रिस्टोरिंग फोर्स. तो रिस्टोरिंग फोर्स नेहमी कुणीकडे डायरेक्ट असतो? मेन पोझिशनकडे. त्या फोर्सचं काम काय असतं? टू ब्रिंग दॅट पार्टिकल फ्रॉम द नॉन इक्विलिब्रियम पोझिशन टू द इक्विलिब्रियम पोझिशन. नॉन इक्विलिब्रियम पोझिशन पासून इक्विलिब्रियम पोझिशनला आणण्याचं काम कोण करीत असतं? ते फोर्स करीत असतं. तर मग जसं जसं आता आपल्याला माहिती आहे हा रिस्टोरिंग फोर्स डायरेक्टली पोचला असतो कशाला? डिस्टन्सला. तर जसं जसं हा पार्टिकल मेन पोझिशन पासून डिस्प्लेस होत जाईल तर त्याचं मेन पोझिशन पासूनचं डिस्प्लेसमेंट किंवा डिस्टन्स काय होत चाललंय? वाढत चाललंय. म्हणून त्यावर आपल्या होणारा फोर्स पण काय होत असेल? वाढत असेल. तर मग पार्टिकल मेन पोझिशन पासून कुठं आलाय? पॉइंट पी ला. ओके. तर त्यावर किती फोर्स अप्लाय होतो? रिस्टोरिंग फोर्स इतका फोर्स अप्लाय होतोय. म्हणजे या पार्टिकलनं त्या रिस्टोरिंग फोर्सच्या अगेन्स्ट वर्क केले आणि या मेन पोझिशन पासून कुठपर्यंत डिस्प्लेस झालेला आहे? पी पॉइंट पर्यंत डिस्प्लेस झालेला आहे. ठीक आहे. म्हणजे दॅट पार्टिकल परफॉर्मिंग ए वर्क अगेन्स्ट दिस रिस्टोरिंग फोर्स. तर आपल्याला काढायचंय हे वर्क किती झाले. ठीक आहे. एक मिनिट, सॉरी. आपल्याला कॅल्क्युलेट करायचंय की हे जे रिस्टोरिंग फोर्स इथं जो पार्टिकल डिस्प्लेस झालाय एम पॉइंट पासून पी पॉइंट पर्यंत ते किती वर्क झाले हे कॅल्क्युलेट करायचं होतं. हे करण्यासाठी आपण काय करतो? वी फर्दर डिस्प्लेस दिस पार्टिकल. आपण थोडंसं या पार्टिकलला डिस्प्लेस करतो. किती डिस्टन्सने डिस्प्लेस करतो? बाय स्मॉल डिस्टन्स dx. ठीक आहे. आपण अगोदर एक छोटंसं डिस्प्लेसमेंट करण्यासाठी किती वर्क करतोय हे काढतोय आपण. ओके. वी फाइंड आउट द वर्क डन टू डिस्प्लेस इन्फिनिटेसिमल डिस्टन्स dx. खूप कमी डिस्टन्स dx एवढं डिस्टन्स डिस्प्लेस करण्यासाठी ह्या पार्टिकलला किती वर्क करावं लागले ते काढतो आणि त्यानंतर आपण त्याला इंटिग्रेट करतो एम पॉइंट पासून पी पॉइंट पर्यंत. म्हणजे इथं डिस्प्लेसमेंट 0 आहे आणि पी पॉइंटला डिस्प्लेसमेंट किती आहे? x आहे. तर 0 to x आपण त्याचं इंटिग्रेशन घेतो आणि त्याच्यावरून काय करतो आपण? पोटेन्शियल एनर्जी. तर वर्क डन to displace a particle from point P by a infinitesimal means very very small, infinitesimal distance dx is. तर dx एवढ्या डिस्टन्सनं त्याला डिस्प्लेस करण्यासाठी किती वर्क करावं लागेल? तर dw इज इक्वल टू काय येईल? f इंटू dx. आता हे इथं मायनस साईन का घेतोय आपण? तर लक्ष द्या, इथं आपण या पार्टिकलला पी पॉइंट पासून dx एवढ्या डिस्टन्सनं डिस्प्लेस करतोय. तर या रिस्टोरिंग फोर्सच्या अगेन्स्ट काय करतोय? आपण वर्क करतोय. ओके. म्हणजे इथं एक्सटर्नल एजंट आपण स्वतः त्या पार्टिकलला डिस्प्लेस करण्याचा प्रयत्न करतो किंवा तो पार्टिकल स्वतः त्या रिस्टोरिंग फोर्सच्या अगेन्स्ट वर्क करतोय. ओके. तर जेव्हा एक्सटर्नल एजन्सी वर्क करते तर ते वर्क काय असतं? निगेटिव्ह. ओके. तर dw इक्वल्स टू काय येईल? मायनस एफ इंटू dx. आता या पार्टिकलला dx एवढ्या डिस्टन्स डिस्प्लेस करायचा असेल तर त्या पार्टिकलच्या वर कोणता फोर्स अप्लाय व्हायला? रिस्टोरिंग फोर्स. तो कुणीकडे? डायरेक्टकडे मेन पोझिशनकडे. तर त्याच्या इक्वल आणि अपोजिट फोर्स आपल्याला काय करावं लागेल? इकडे अप्लाय करावं लागेल. तर आपण तितकाच फोर्स अप्लाय केलाय. कितका? जितका रिस्टोरिंग फोर्स आहे तितकाच फोर्स या दिशेने अप्लाय केलाय. मग रिस्टोरिंग फोर्सचं मॅग्निट्यूड किती आहे? तर मायनस के एक्स. तर ती एफ ची व्हॅल्यू इथं ठेवून देऊ, अप्लाइड फोर्सची व्हॅल्यू. तर dw इक्वल्स टू काय? मायनस फोर्स किती आहे? के एक्स. इतकाच फोर्स आपण अप्लाय केला रिस्टोरिंग फोर्सच्या इक्वल, पण कोणत्या दिशेनं? या दिशेनं. तर मायनस मायनस काय होईल? प्लस. आणि इथं वर्क किती झालंय? तर के एक्स dx dw एवढं काय झालंय? वर्क झालंय टू डिस्प्लेस पार्टिकल बाय स्मॉल डिस्टन्स dx. मग आता एवढं डिस्प्लेसमेंट करण्यासाठी इतकं वर्क करावं लागत आहे तर आपल्याला पार्टिकलला मेन पोझिशन पासून कुठं आणायचं होतं? पी पॉइंटला आणायचं होतं. म्हणजे जिथं डिस्प्लेसमेंट 0 आहे आणि पी पॉइंटला डिस्प्लेसमेंट किती? x आहे. तर 0 पासून आपल्याला कुठे डिस्प्लेस करायचं होतं? त्याला x ला. तर टोटल वर्क डन किती करावं लागलं असेल? तर टू फाइंड
total work done to displace particle from 0 to x, 0 पासून x पर्यंत, m पॉइंट पासून मेन पोझिशन पासून p पॉइंट पर्यंत डिस्प्लेस करण्यासाठी किती वर्क करावं लागेल? वी हॅव टू इंटिग्रेट. तर या छोटं वर्क करण्यासाठी, सॉरी छोटं डिस्टन्स डिस्प्लेस करण्यासाठी इतकं वर्क करावं लागले. तर अशा प्रत्येक छोट्या छोट्या वर्कची काय करावं लागेल आपल्याला? बेरीज. इंटिग्रेट अबोव रिलेशन फ्रॉम लिमिट, त्याची लिमिट काय असेल? 0 पासून p पॉइंट पर्यंत, तर 0 टू x. तर याला इंटिग्रेट केलं आपण dw kx dx, याला इंटिग्रेट केलं 0 पासून x पर्यंत. ओके. तर डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन कॅन्सल इच अदर, तिथं करायला वर्क k इज कॉन्स्टंट, इंटिग्रेशनच्या आतमध्ये राहील x dx, आणि याचं इंटिग्रेशन काय आहे? एक्सचं इंटिग्रेशन, याचा पॉवर काय म्हणजे काय असतो? 1 असतो. तर याचं इंटिग्रेशन होतं x टू द पॉवर 1 + 1 म्हणजे 2 डिवायडेड बाय 2 1 + 1 आणि लिमिट 0 टू x. आता इथे फक्त लिमिट पुटअप करायची. अपर लिमिट ठेवा इथे x च्या ठिकाणी, लोअर लिमिट ठेवा. तर वर्क इज इक्वल टू काय येईल? k x² / 2. अपर लिमिट पुटअप केली मायनस लोअर लिमिट, x ची व्हॅल्यू 0 ठेवा. 0 अपॉन एनिथिंग 0. तर ही येईल वर्क. तर kx² / 1/2 kx² इज द वर्क डन. आणि हे जे काय केलेलं वर्क असतं ती म्हणजेच काय? पोटेन्शियल एनर्जी त्या पार्टिकलची, त्या ठिकाणची. दिस वर्क डन टू डिस्प्लेस पार्टिकल फ्रॉम मेन पोझिशन टू ए पॉइंट p इज स्टोअर्ड ॲज अ पोटेन्शियल एनर्जी. तेच काय म्हणून स्टोअर होतं? त्याच्यात पोटेन्शियल एनर्जी म्हणून स्टोअर होतं त्या पार्टिकलमध्ये, आणि त्यालाच आपण म्हणतो वर्क एनर्जी प्रिन्सिपल. तर वर्कच काय म्हणून स्टोअर होतो? पोटेन्शियल एनर्जीमध्ये कन्वर्ट होतो. तर आपण पोटेन्शियल एनर्जी काढलेली आहे, कायनेटिक एनर्जी काढलेली आहे. तर टोटल एनर्जी काढायची होती आपल्याला. तर टोटल एनर्जी इज कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी. कायनेटिक एनर्जी किती? हाफ m ओमेगा स्क्वेअर कोसामध्ये a² - x², आणि पोटेन्शियल एनर्जी किती आली? हाफ kx², हाफ kx² आलेली आहे. मग आता k म्हणजे काय? तर k म्हणजे आहे ओमेगा म्हणजे काय? तर ओमेगा म्हणजे आहे √k/m. हे आपल्याला माहिती आहे, चॅप्टरच्या सुरुवातीलाच पाहिलं होतं आपण. दोन्ही साईडचा स्क्वेअर करा, तर ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू काय येईल? k/m. स्क्वेअर रूट निघून जाईल, आणि k इक्वल्स टू काय येईल? तर m ओमेगा स्क्वेअर. तर ही आलेली व्हॅल्यू इथं पुटअप करा, त्यावरून तुम्हाला मिळेल. आणि हा m ओमेगा स्क्वेअर या पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय करा. तर हाफ m ओमेगा स्क्वेअर a² मायनस हाफ m ओमेगा स्क्वेअर x² आणि प्लस k ची व्हॅल्यू काय? m ओमेगा स्क्वेअर इथं ठेवून द्या, हाफ m ओमेगा स्क्वेअर x². तर हे प्लस x² आणि हे मायनस x² कॅन्सल होईल. तर टोटल एनर्जी किती येईल? टोटल एनर्जी इज हाफ m ओमेगा स्क्वेअर, इथं एकच टर्म राहील ती म्हणजे a². ठीक आहे. दिस इज द टोटल एनर्जी ऑफ पार्टिकल परफॉर्मिंग सिंपल हार्मोनिक मोशन ॲट पॉइंट P. ओके. तर काल कोणाला लक्षात नसं आले तर मी याला पुन्हा एकदा हे एक्सप्रेशन पुन्हा एकदा सांगितले. ओके. आपल्याला कायनेटिक एनर्जी काढायची, त्या ठिकाणची पोटेन्शियल एनर्जी काढायची, नंतर त्यांची बेरीज करायची, त्यावरून आपल्याला काय मिळेल? टोटल एनर्जी. हे मी पुन्हा एकदा कशामुळे सांगतो? कारण की हा जो एनर्जीचा पोर्शन आहे तो महत्त्वाचा आहे. ओके. तर नेक्स्ट आता इथं याच्या पुढे आपल्याला इक्वेशन डिराईव्ह करायचं होतं. ठीक आहे. तर यापुढे काय आहे? तर टोटल एनर्जी ऑफ पार्टिकल परफॉर्मिंग सिंपल हार्मोनिक मोशन इज इक्वल टू काय आलंय? हाफ m ओमेगा स्क्वेअर a². बरोबर आहे. आता मला सांगा मॅक्सिमम व्हेलॉसिटी पार्टिकलची कुठं असते? हा माझा प्रश्न आहे. एखाद्या पार्टिकलची व्हेलॉसिटी मॅक्सिमम कोणत्या पोझिशनला असते जो पार्टिकल सिंपल हार्मोनिक मोशन करतोय? Particle which performs simple harmonic motion has maximum velocity at which position? कोणत्या पोझिशनला त्याची व्हेलॉसिटी मॅक्सिमम असते?
मीन पोझिशन, बरोबर आहे. कोणत्या पोझिशनला असते? मीन पोझिशनला. आणि मीन पोझिशनला त्याची व्हेलॉसिटी काय असते? तर त्याची व्हेलॉसिटी असते किती? ओमेगा ए स्क्वेअर. ओमेगा सॉरी, किती असते? ए ओमेगा. आपण हे टेबलमध्ये पाहिलेले बऱ्याच वेळेस. ठीक आहे. तर मग आता याचा जर दोन्ही साईडचा स्क्वेअर केला मी, तर इथं स्क्वेअर होईल आणि हे ओमेगाचा स्क्वेअर आणि एचा स्क्वेअर, म्हणजे ए स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर, याला मी काय म्हणू शकतो? व्ही मॅक्स स्क्वेअर. याला मी काय म्हणू शकतो? व्ही मॅक्स स्क्वेअर. तर टोटल एनर्जी ऑफ पार्टिकल इज इक्वल टू हाफ एम ए स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर. ए स्क्वेअर ओमेगा स्क्वेअरला काय म्हणू आपण? व्ही मॅक्स स्क्वेअर. And this is another formula for total energy of a particle. This is the first. Okay. Here total energy is directly proportional to amplitude square. Here total energy is directly proportional to the mass of a particle and maximum velocity चा square ला ती directly proportional असेल. Okay. तर नेक्स्ट आता आणखी ओमेगा. आता आणखी याच्यामध्ये वेगवेगळे आपल्याला टोटल एनर्जीचे फॉर्म्युले मिळवायचे. आता या इक्वेशन मध्ये ओमेगा स्क्वेअर, ओमेगा म्हणजे काय? ओमेगा म्हणजे 2 पाय अपॉन कॅपिटल टी किंवा 2 पाय एन. रेसिप्रोकल ऑफ टाइम पिरियड म्हणजे काय? फ्रिक्वेन्सी 2 पाय एन. तर ओमेगाची व्हॅल्यू ही ठेवून द्या इथे, ही ठेवून द्या वाटल्यास पहिले 2 पाय अपॉन टी ठेवून द्या तिथे. टोटल एनर्जी इज इक्वल टू हाफ एम ओमेगाचा स्क्वेअर. तर 2 पाय अपॉन टी चा स्क्वेअर करावं लागेल. तर 2 चा स्क्वेअर 4 पाय स्क्वेअर आणि टी स्क्वेअर आणि मल्टिप्लाइड बाय ए स्क्वेअर. हा एक फॉर्म्युला मिळेल. आणि जर ओमेगाची व्हॅल्यू आपण ही ठेवून दिली फ्रिक्वेन्सीच्या फॉर्ममध्ये, तर टोटल एनर्जीचा आणखी एक फॉर्म्युला मिळेल. हाफ एम 2 चा स्क्वेअर 4 पाय स्क्वेअर एन स्क्वेअर, कारण की ओमेगाचा स्क्वेअर आहे, आणि इंटू ए स्क्वेअर. तर हे दोन फॉर्म्युले आपल्याला टोटल एनर्जीचे मिळतील. दिस इज अ टोटल फॉर्म्युला फॉर टोटल एनर्जी इन द फॉर्म ऑफ टाइम पिरियड अँड दिस इज अ फॉर्म्युला फॉर टोटल एनर्जी इन द फॉर्म ऑफ फ्रिक्वेन्सी. तर यावरून आपल्याला काय सांगता येतं? तर टोटल एनर्जी ऑफ पार्टिकल परफॉर्मिंग सिंपल हार्मोनिक मोशन इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू द ठीक आहे, डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द मास ऑफ पार्टिकल. तो जो पार्टिकल सिंपल हार्मोनिक मोशन करतोय त्याच्या मासला टोटल एनर्जी डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. कोणताही फॉर्म्युला आहे हे पहा, इथं पण मासला डायरेक्टली प्रोपोर्शनल, इथं पण मासला डायरेक्टली प्रोपोर्शनल, इथे पण मासला डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे आणि इथे पण मासला ते डायरेक्टली प्रोपोर्शनल. ठीक आहे. त्यानंतर दुसरा पॉईंट काय सांगता येतो आपल्याला? टोटल एनर्जी ऑफ पार्टिकल इज इनवर्सली प्रोपोर्शनल. आता हे 4 पाय स्क्वेअर येतो, हे तो कॉन्स्टंट आहे. ओके, 1/2 4 पाय स्क्वेअर हे कॉन्स्टंट आहे. तर टोटल एनर्जी ऑफ पार्टिकल परफॉर्मिंग सिंपल हार्मोनिक मोशन इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू कशाला? स्क्वेअर ऑफ टाइम पिरियड ऑफ सिंपल हार्मोनिक मोशन. त्या सिंपल हार्मोनिक मोशनचा जो टाइम पिरियड आहे त्याच्या स्क्वेअरला ती इनवर्सली प्रोपोर्शनल आहे. टोटल एनर्जी ऑफ पार्टिकल परफॉर्मिंग सिंपल हार्मोनिक मोशन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द अँप्लिट्यूड स्क्वेअर. त्या सिंपल हार्मोनिक मोशनच्या अँप्लिट्यूडच्या स्क्वेअरला ती कशी असेल? डायरेक्टली प्रोपोर्शनल असेल. तर 3 पॉईंट समजलेत आपण या फॉर्म्युल्यावर काय लिहू शकतो? टोटल एनर्जी ऑफ पार्टिकल इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मास ऑफ पार्टिकल परफॉर्मिंग सिंपल हार्मोनिक मोशन. Total energy of particle is inversely proportional to the square of time period of simple harmonic motion. Total energy of particle is directly proportional to the square of amplitude of simple harmonic motion. यावरून आपण आणखी 3 पॉइंट्स तशाच पद्धतीने सांगू शकतो. काय? टोटल एनर्जी ऑफ पार्टिकल डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द मास ऑफ पार्टिकल. टोटल एनर्जी ऑफ पार्टिकल परफॉर्मिंग सिंपल हार्मोनिक मोशन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ फ्रिक्वेन्सी. 4 पाय स्क्वेअर इज कॉन्स्टंट, तर त्याच्या फ्रिक्वेन्सीच्या स्क्वेअरला डायरेक्टली प्रोपोर्शनल असेल. आणि टोटल एनर्जी ऑफ पार्टिकल इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द अँप्लिट्यूड स्क्वेअर. ओके, तर हे वेगवेगळे फॉर्म्स आहेत टोटल एनर्जी. ओके, दिस इज द टोटल एनर्जी इन द फॉर्म ऑफ अँग्युलर व्हेलॉसिटी अँड अँप्लिट्यूड. दिस इज द टोटल एनर्जी इन द फॉर्म ऑफ मॅक्सिमम व्हेलॉसिटी. दिस इज द टोटल एनर्जी इन द फॉर्म ऑफ टाइम पिरियड अँड दिस इज द टोटल एनर्जी इन द फॉर्म ऑफ फ्रिक्वेन्सी. ओके, तर हे समजलेत सर्व. हे सर्व एकच फॉर्म्युले आहेत, फक्त त्याच्यामध्ये आपण व्हॅल्यू पुटअप केलं, बाकी काहीच नाही केलं. एकदा ओमेगाची व्हॅल्यू 2 पाय अपॉन टी ठेवली आणि 2 पाय एन ठेवली. आणि ओके, तर नेक्स्ट. ओके, आता पुढे आपल्याला काही केसेस पाहायच्यात. टोटल एनर्जी ड्युरिंग द सिंपल हार्मोनिक मोशन टोटल एनर्जी किती असते?
मीन पोझिशनला किती असते? आता पी पॉईंटची तर आपण काढलीच आहे, ती किती आहे? हाफ एम ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर. ओके. एक्स्ट्रीम पोझिशनला किती असते टोटल एनर्जी हे काढायचं आपल्याला. मेन पोझिशनला किती असते टोटल एनर्जी हे काढायचे. एकदम सेंटरला कुठेतरी मध्यावर, म्हणजे इथून इथपर्यंत डिस्टन्स किती ए आहे, तर एकदम मध्यावर म्हणजे किती, एक्सची व्हॅल्यू किती घ्यायला पाहिजे आपण, a/2. तर त्या ठिकाणी टोटल एनर्जी किती असते. ओके. तर हे आपल्याला कॅल्क्युलेट करायचे. ओके. तर आपण करू ते. तर स्पेशल केसेस आपण पाहणार आहोत आता. स्पेशल केसेस. आता सुरुवातीला आपण कुठून सुरुवात करू? ऍट मीन पोझिशन. ऍट मीन पोझिशन. आता मला सांगा, मीन पोझिशनला जर एखादा पार्टिकल असेल तर तिथे त्याची एक्सची व्हॅल्यू म्हणजे डिस्प्लेसमेंट काय असतं? नेहमी 0. पाहिलेलं आपण. ऍट मीन पोझिशन डिस्प्लेसमेंट इज ऑलवेज 0. आणि इफ डिस्प्लेसमेंट इज 0, देन इट्स व्हेलॉसिटी ऍट दॅट पॉइंट. मीन पोझिशनला व्हेलॉसिटी किती असते किंवा कायनेटिक एनर्जी किती असते? आता कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला आपण काढला होता, मी अगोदरच लिहिला होता इथं. ठीक आहे, ते इरेज केलं आपण. मी वाटल्यास पुन्हा एकदा लिहितो. हाफ एम व्ही स्क्वेअर. तर व्ही स्क्वेअर म्हणजे काय? ओमेगा स्क्वेअर स्क्वेअर रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. हे कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला आहे. तर मीन पोझिशनला एक्सची व्हॅल्यू 0 असते. मग कायनेटिक एनर्जी किती असेल? तर एक्सची व्हॅल्यू काय? मीन पोझिशनला 0. ती व्हॅल्यू पुटअप करा. तर कायनेटिक एनर्जी ऍट अ पॉइंट ऍट मीन पोझिशन इज हाफ एम ओमेगा स्क्वेअर स्क्वेअर रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस 0 स्क्वेअर. तर 0चा स्क्वेअर 0, तर इथं काय? ए स्क्वेअर. तर हे हाफ एम ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर, सॉरी ओमेगा स्क्वेअर ए, ओमेगा स्क्वेअर ए. नाही सॉरी इथं काहीतरी चूक झाली. इथं स्क्वेअर रूट नाहीये, इथं फक्त ब्रॅकेट आहे. सॉरी, इथं काय? ए स्क्वेअर. तर कायनेटिक एनर्जी मीन पोझिशनला किती? हाफ एम ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर. आता पोटेन्शियल एनर्जी का मीन पोझिशनला? तर मीन पोझिशनला पोटेन्शियलचा फॉर्म्युला आपण काढला होता इथं. काय होता? हाफ के एक्स स्क्वेअर, किंवा केलाच काय म्हणतो आपण? एम ओमेगा स्क्वेअर, एम ओमेगा स्क्वेअर. ही व्हॅल्यू जर इथं ठेवली तर पोटेन्शियलचा फॉर्म्युला काय आला होता आपला? हाफ एम ओमेगा स्क्वेअर एक्स स्क्वेअर. पण आता मीन पोझिशनला एक्सची व्हॅल्यू म्हणजे डिस्प्लेसमेंट काय असतं? 0 असतं. तर एक्सची व्हॅल्यू 0 इंटू एनिथिंग 0, तर पोटेन्शियल एनर्जी पण काय होईल? 0. मग आता टोटल एनर्जी ऍट मीन पोझिशन. तर टोटल एनर्जी ऍट मीन पोझिशन, कायनेटिक एनर्जी ऍट मीन पोझिशन प्लस पोटेन्शियल एनर्जी ऍट मीन पोझिशन. So how much is kinetic energy? Kinetic energy is half m omega square a square. And how much is the potential energy at mean position? It's a 0. So total energy किती आली mean position ला? Half m omega square a square. This is the total energy at mean position. तर P point ला total energy किती आली होती? Half m omega square a square. Mean position ला total energy किती आली आहे? Half m omega square a square. ओके. आता ऍट एक्स्ट्रीम पोझिशन. ऍट एक्स्ट्रीम पोझिशन सेकंड केस. एक्स्ट्रीम पोझिशन एक्स इज इक्वल टू किती असते? तर मीन आणि एक्स्ट्रीम पोझिशन मधल्या डिस्टन्सला, मॅक्सिमम डिस्टन्सला काय म्हणतो आपण? अँप्लिट्यूड. आणि जेव्हा पार्टिकल एक्स्ट्रीम पोझिशनला डिस्प्लेस झाला असेल तर त्याचं डिस्प्लेसमेंट कशाच्या बरोबर असेल? अँप्लिट्यूडच्या बरोबर. म्हणजे एक्स इज इक्वल टू काय लिहितो आपण? कॅपिटल ए. पुन्हा त्याची कायनेटिक एनर्जी किती असेल त्या ठिकाणी? कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला किती आहे? हाफ एम ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. तर एक्स्ट्रीम पोझिशनला एक्सची व्हॅल्यू किती आहे? कॅपिटल ए. ओके. एक्सची व्हॅल्यू किती आहे? कॅपिटल ए. इथं पुटअप करा. त्यावरून आपल्याला काय मिळेल त्या ठिकाणची कायनेटिक एनर्जी? तर हाफ एम ओमेगा स्क्वेअर कंसामध्ये ए स्क्वेअर मायनस डिस्प्लेसमेंट किती झालं एक्स्ट्रीम पोझिशनला पार्टिकलचं? ए, अँप्लिट्यूडच्या बरोबर. ए स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर 0 इंटू एनिथिंग 0. तर कायनेटिक एनर्जी काय होईल? 0. एक्स्ट्रीम पोझिशनला कायनेटिक एनर्जी 0 होईल. पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला आपण काढलाय हाफ एम ओमेगा स्क्वेअर एक्स स्क्वेअर, एम ओमेगा स्क्वेअर एक्स स्क्वेअर. तर एक्सची व्हॅल्यू एक्स्ट्रीम पोझिशनला किती आहे? एक्स्ट्रीम पोझिशनला एक्सची व्हॅल्यू आहे ए. पुटअप करा. हाफ एम ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर. आता दोघांची बेरीज करा. तर टोटल एनर्जी ऍट एक्स्ट्रीम पोझिशन, कायनेटिक एनर्जी प्लस
potential energy. Kinetic energy at extreme position is 0 and potential energy is half m omega square a square. तर टोटल एनर्जी किती येईल? टोटल एनर्जी येईल किती आली टोटल एनर्जी? तर टोटल एनर्जी येईल हाफ m omega square a square. This is the total energy at extreme position. This is the total energy at mean position and this is the total energy at somewhere point P. कुठेतरी मीन आणि एक्स्ट्रीम पोझिशनच्या मधामध्ये कोणत्या तरी या P पॉइंटला टोटल एनर्जी किती आहे? तर तिन्ही पॉइंटला दिस इज ॲट मीन पोझिशन, दिस इज ॲट एक्स्ट्रीम पोझिशन अँड दिस इज ॲट पॉइंट P इन बिटवीन समवेअर मीन अँड एक्स्ट्रीम पोझिशन. तर तिन्ही ठिकाणी टोटल एनर्जी कशी आहे? कॉन्स्टंट आहे, एकसारखी. ओके. पण कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी कशी आहे? तर मीन पोझिशनला कायनेटिक एनर्जी जास्त आहे आणि पोटेन्शियल एनर्जी 0 आहे. ओके. आणि जसं जसं मीन पोझिशन पासून एक्स्ट्रीम पोझिशन कडे चाललोय तर कायनेटिक एनर्जी एक्स्ट्रीम पोझिशनला, ठीक आहे, कायनेटिक एनर्जी एक्स्ट्रीम पोझिशनला काय 0 आहे आणि पोटेन्शियल एनर्जी एक्स्ट्रीम पोझिशनला काय मॅक्सिमम आहे. म्हणजे याचा अर्थ काय? जसं जसं आपण मीन किंवा मीन पोझिशन पासून एक्स्ट्रीम पोझिशन कडे चाललोय तर कायनेटिक एनर्जी मीन पोझिशनला जास्त आहे, एक्स्ट्रीम पोझिशनला गेल्यानंतर ती 0 व्हायली, म्हणजे कायनेटिक एनर्जी कमी व्हायली. आणि जी पोटेन्शियल एनर्जी मीन पोझिशनला 0 आहे ती एक्स्ट्रीम पोझिशनला गेल्यानंतर वाढते. म्हणजे कायनेटिक एनर्जीचं कन्व्हर्जन पोटेन्शियल एनर्जीमध्ये व्हायलंय आणि पोटेन्शियल एनर्जीचं कन्व्हर्जन जसं पार्टिकल मीन पोझिशनला येईल तसं पुन्हा कशामध्ये होईल? कायनेटिक एनर्जीमध्ये होईल. पण जर आपण दोघांची बेरीज केली, कोणत्याही पोझिशनला कुठेही दोघांची बेरीज केली कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जीची, तर ती बेरीज कशी येते? कॉन्स्टंट येते, एकसारखी येते, फिक्स्ड येते. हाफ m ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर, हाफ m ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर, हाफ m ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर. ठीक आहे, समजले? समजले का हे? ठीक आहे. तर आपण असं म्हणू शकतो की जेव्हा पार्टिकल मीन आणि मीन पोझिशन पासून एक्स्ट्रीम पोझिशनकडे चाललाय किंवा एक्स्ट्रीम पोझिशन पासून मीन पोझिशनकडे येतोय तर तेव्हा कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी कशा असतात? इंटर कन्व्हर्टिबल. इंटर कन्व्हर्टिबल म्हणजे काय? तर कायनेटिक एनर्जीचं कन्व्हर्जन पोटेन्शियल एनर्जीमध्ये व्हायले. मीन पोझिशन पासून एक्स्ट्रीम पोझिशनकडे जाते वेळेस कायनेटिक एनर्जी हळूहळू कमी व्हायली आणि पोटेन्शियल एनर्जी हळूहळू वाढत चालली. एक्स्ट्रीम पोझिशनला कायनेटिक एनर्जी 0 होते आणि पोटेन्शियल एनर्जी मॅक्सिमम असते. जसा पार्टिकल एक्स्ट्रीम पोझिशन पासून मेन पोझिशनकडे चाललाय तर पोटेन्शियल एनर्जी कमी होईल आणि कायनेटिक एनर्जी वाढेल. ओके. आणि मेन पोझिशनला पोटेन्शियल एनर्जी 0 असते, कायनेटिक एनर्जी मॅक्सिमम असते. म्हणजे ह्या दोन्ही काय व्हायल्यात? कन्वर्ट व्हायल्यात. आपल्याला माहिती आहे एनर्जी नायदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉयड, इट जस्ट ट्रान्सफर फ्रॉम वन फॉर्म टू अनदर फॉर्म. तर इथं कोणता लॉ उभे व्हायलाय? एनर्जीचा कॉन्झर्वेशन लॉ उभे होतो इथं. ओके. एनर्जी तयारही केली जात नाहीये, एनर्जी नष्टही होत नाहीये, तर ती एका फॉर्म मधून दुसऱ्या फॉर्म मध्ये काय होतीये? कंटिन्युअसली कन्वर्ट होते. ओके. आणि कोणत्याही पॉईंटची, इथल्या पॉईंटची किंवा इथल्या पॉईंटची किंवा इथल्या पॉईंटची कायनेटिक एनर्जी काढा, पोटेन्शियल एनर्जी काढा, त्याची बेरीज करा, ती काय येईल? तर ती येईल हाफ m ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर. तर टोटल एनर्जी कोणत्याही पॉईंटला कशी राहील? फिक्स्ड राहील, कॉन्स्टंट राहील आणि त्यालाच म्हणतो आपण लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी. ओके. समजले? यामध्ये कोणाला काय अडचण आहे? मी काय विचारतोय? समजलंय का? ओके. तर आपण आणखी एक केस घेणार आहे. आता लक्ष द्या, काय व्हायले? जसा पार्टिकल मीन पोझिशन पासून एक्स्ट्रीम पोझिशन कडे चाललाय तर कायनेटिक एनर्जी काय होतीये? कमी कमी होतीये आणि पोटेन्शियल एनर्जी वाढते. तर कोणत्या तरी एका पॉइंटला दोघांची व्हॅल्यू कशी राहील? सेम राहील. कायनेटिक एनर्जीची व्हॅल्यू आणि पोटेन्शियल एनर्जीची व्हॅल्यू कशी राहील? सेम राहील. देयर इज सम पॉइंट व्हेअर कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू द पोटेन्शियल एनर्जी. व्हायला काय? लक्ष द्या, इथं जर 5 जूल कायनेटिक एनर्जी असेल, ओके, तर जसं जसं पार्टिकल इकडे चाललाय कोणत्या तरी एका पोझिशनला
5 जूल कशात कन्वर्ट होईल का पोटेन्शियल एनर्जीमध्ये, सॉरी 2.5 जूल कशामध्ये कन्वर्ट होईल पोटेन्शियल एनर्जीमध्ये, आणि 2.5 जूल ही काय राहील 2.5 जूल ही काय राहील कायनेटिक एनर्जी. म्हणजे कायनेटिक एनर्जी जसं जसं पार्टिकल मीन पोझिशन पासून एक्स्ट्रीम पोझिशन कडे चाललाय तर कायनेटिक एनर्जी कन्वर्ट व्हायली. तर 2.5 जूल ही पोटेन्शियल एनर्जी असेल कोणत्या तरी एका पॉइंटला, आणि 2.5 जूल त्याच ठिकाणी कायनेटिक एनर्जी असेल. म्हणजे अर्धी कायनेटिक एनर्जी असेल आणि अर्धी पोटेन्शियल एनर्जी असेल. म्हणजे आपण म्हणू शकतो की कोणत्या तरी एका पॉइंटला कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी दोन्ही कशा असतील इक्वल असतील. कळली कंडिशन. वी डोंट नो त्याचं डिस्टन्स किती आहे आपल्याला तेच काढायचं, ते अंतर किती आहे ज्या अंतराला कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी इक्वल असतात. ओके, तर आपण कन्सिडर करू की ॲट सम डिस्टन्स, वी डोंट नो व्हॉट इज द डिस्टन्स, वी कन्सिडर ॲट डिस्टन्स एक्स, कोणत्या तरी एका एक्स एवढ्या डिस्टन्सला कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी कशा आहेत इक्वल आहेत. तर मग कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला काय आहे ॲट डिस्टन्स एक्स, हाफ एम ओमेगा स्क्वेअर कंसामध्ये ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर, हे कायनेटिक एनर्जी. आणि त्याच ठिकाणची पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला किती असेल तर हा हाफ एम ओमेगा स्क्वेअर काय राहील एक्स स्क्वेअर. तर होईल काय हे हाफ हाफ कॅन्सल, एम एम कॅन्सल, ओमेगा स्क्वेअर कॅन्सल. आपण काय कन्सिडर केले ॲट डिस्टन्स एक्स कायनेटिक एनर्जी इक्वल्स टू पोटेन्शियल एनर्जी. दोघांची व्हॅल्यू सेम आहे, अर्धी कायनेटिक एनर्जी अर्धी पोटेन्शियल एनर्जी. ठीक आहे. तर ते डिस्टन्स किती आहे आपल्याला काढायचं. हे एक्सची व्हॅल्यू काय असेल, इथून इथपर्यंत डिस्टन्स किती आहे, मीन आणि एक्स्ट्रीम पोझिशन मध्ये डिस्टन्स किती आहे ए. तर इक्वेशन आले ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर इक्वल्स टू काय येईल एक्स स्क्वेअर, आणि एक्स स्क्वेअर तिकडे गेल्यानंतर काय होईल प्लस, तर ए स्क्वेअर इक्वल्स टू काय होईल एक्स स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर, एक्स स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर काय होईल 2x स्क्वेअर ए स्क्वेअर, हे 2 इकडे डिव्हिजन मध्ये आणलं तर एक्स स्क्वेअर इक्वल्स टू काय येईल ए स्क्वेअर डिवायडेड बाय 2. दोन्ही साईडचा स्क्वेअर रूट घ्या तर एक्स इज इक्वल टू काय येईल तर ए चा स्क्वेअर रूट ए स्क्वेअरचा स्क्वेअर रूट काय येईल ए, आणि 2 चा स्क्वेअर रूट काय येईल स्क्वेअर रूट ऑफ 2. म्हणजे हे जे डिस्टन्स असेल एक्स इक्वल्स टू ए बाय स्क्वेअर रूट ऑफ 2 हे ते डिस्टन्स असेल ज्या डिस्टन्सला कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी कशा आहेत इक्वल आहेत. पहा तुम्ही वाटल्यास ही एक्सची व्हॅल्यू ठेवून पहा कायनेटिक एनर्जीच्या फॉर्म्युल्यामध्ये, आणि हीच एक्सची व्हॅल्यू पोटेन्शियल एनर्जीच्या फॉर्म्युल्यामध्ये ठेवून पहा, दोघांच्या व्हॅल्यूज सारख्या आहेत. ओके, तर दिस इज द डिस्टन्स ॲट विच दी कायनेटिक एनर्जी अँड पोटेन्शियल एनर्जी ऑफ पार्टिकल परफॉर्मिंग सिंपल हार्मोनिक मोशन आर इक्वल. या दोन्ही कशा आहेत इक्वल आहेत. म्हणजे टोटल एनर्जीच्या हाफ काय असेल कायनेटिक एनर्जी असेल, आणि टोटल एनर्जीच्या हाफ काय असेल पोटेन्शियल एनर्जी. ओके, अर्धी कायनेटिक एनर्जी असेल आणि अर्धी पोटेन्शियल एनर्जी असेल. ओके, कळलं हे कळलंय का, ही केस कळली आहे. कोणाला काय अडचण आहे. ओके, पुढे चालायचं. आता एक काम करा, तुमच्याकडे वही आणि पेन आहे का, वही आणि पेन आहे का. ठीक आहे, तर मग मी एक प्रश्न देतो तुम्ही ते करा. ठीक आहे, सोपा असंच करायचं तुम्हाला. तुम्हाला काय करायचं माहिती आहे का, क्वेश्चन लिहा वाटल्यास मी क्वेश्चन सांगतो तू लिहा. फाइंड द पोझिशन, क्वेश्चन लिहा प्लीज, क्वेश्चन लिहा. क्वेश्चन काय, फाइंड द पोझिशन. ट्राय करा, नाही आलं तर मी सॉल्व्ह करून देईलच. ठीक आहे, फाइंड द पोझिशन where kinetic energy is 3 times that of potential energy. कायनेटिक एनर्जी ही पोटेन्शियल एनर्जीच्या 3 पट आहे, ती पोझिशन काढायची म्हणजे एक्स ची व्हॅल्यू काढायची. कोणत्या पोझिशनला कायनेटिक एनर्जी ही पोटेन्शियल एनर्जीच्या 3 पट असेल. ओके, काढता येईल का.
जस्ट ट्राय इट. 2 मिनिट देतो मी तुम्हाला, फक्त ट्राय करा. नाही जमलं तर मी सांगणारच, करा. आणि मला ती एक्सची व्हॅल्यू सांगा किती आली तर. लेफ्ट होऊ नका, लेफ्ट होण्याची गरज नाही, क्लास सोडण्याची गरज नाही. काय विचारलं की लगेच लेफ्ट होऊ नका प्लीज. पहा तुम्हाला जमतंय का. नाही जमलं तर मी आहे सांगायला. शिवाजी शिंदे 2/a नसेल, मला वाटते a/2 असेल, असं असेल. 2/a नाही रे, मला वाटतं. पाय तू एकदा व्यवस्थित पाय. हा a/2 बरोबर. यस यस, दॅट्स आन्सर. a/2 इज द डिस्टन्स. ठीक आहे. बाकीच्यांचं आलंय का. हा यस राठोड, a/2 त्या डिस्टन्स असेल. आता हे कसं सॉल्व करायचं, असा जर प्रॉब्लेम विचारला तुम्हाला हे असे सीईटीला नीटला असे प्रश्न असतात तुम्हाला. ठीक आहे. तर मग कन्सिडर करायचं, कन्सिडर ॲट डिस्टन्स x, ॲट डिस्टन्स x काय, कायनेटिक एनर्जी इज 3 टाइम्स दॅट ऑफ द पोटेन्शियल एनर्जी. कोणत्या तरी x एवढ्या डिस्टन्सला कायनेटिक एनर्जी पोटेन्शियलच्या 3 पट आहे. ओके. मग कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला त्या ठिकाणचा किती असेल, व्हॅल्यू किती असेल, हाफ m ओमेगा स्क्वेअर a स्क्वेअर मायनस x स्क्वेअर इज द कायनेटिक एनर्जी ॲट दॅट डिस्टन्स x, वेअर कायनेटिक एनर्जी इज 3 टाइम्स दॅट ऑफ द पोटेन्शियल एनर्जी. हे 3 ॲज इट इज. पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला काय, हाफ m ओमेगा स्क्वेअर x स्क्वेअर, त्या ठिकाणची पोटेन्शियल एनर्जी काढली, आणि ही त्या ठिकाणची काय असेल, कायनेटिक एनर्जी. तर हे हाफ हाफ कॅन्सल, m कॅन्सल, ओमेगा स्क्वेअर कॅन्सल. सो इकडे काय राहील, a स्क्वेअर मायनस x स्क्वेअर, आणि इकडे काय राहील 3x स्क्वेअर. हे x स्क्वेअर तिकडे गेल्यानंतर काय होतील, प्लस मायनस प्लस होतील. तर a स्क्वेअर इक्वल्स टू काय होईल, 3x स्क्वेअर प्लस x स्क्वेअर. 3x स्क्वेअर प्लस x स्क्वेअर इज 4x स्क्वेअर a स्क्वेअर, आणि 4 इकडे आल्यानंतर डिव्हिजन मध्ये येतील. तर x स्क्वेअर इक्वल्स टू काय येईल, a स्क्वेअर बाय 4. दोन्ही साईडचा स्क्वेअर रूट करा. तर x इक्वल्स टू काय येईल, a/2. a चा स्क्वेअर रूट a स्क्वेअरचा स्क्वेअर रूट a, 4 चा स्क्वेअर रूट 2. ओके. तर या डिस्टन्सला, म्हणजे अँप्लिट्यूडच्या अर्ध्या डिस्टन्सला, लक्ष द्या, x इज इक्वल टू a/2 म्हणजे हाफ ऑफ द अँप्लिट्यूड, या डिस्टन्सला कायनेटिक एनर्जी पोटेन्शियल एनर्जी किती असेल, 3 टाइम्स जास्त असेल. ओके. ओके, समजलं हे कसं करतात तर. ओके. तर असे प्रॉब्लेम अशा पद्धतीने सॉल्व्ह केले जातात. यामध्ये कोणाला काय अडचण आहे, समजलं हे. पुढे पुढे आपल्याला एक ग्राफ दिलेला आहे बुकमध्ये, तो ग्राफ तेवढा पाहायचा आहे आपल्याला, नंतर आपण थांबू वाटल्यास. तर ग्राफ आपण कसा काढू माहिती आहे का, थोडा वेगळ्या पद्धतीने काढू. पुस्तकामध्ये दिलाय, पण आपण थोड्या वेगळ्या पद्धतीने काढणार आहेत. आपण कन्सिडर करू एक पार्टिकल आहे जो सिंपल हार्मोनिक मोशन करतो एक्स ॲक्सिसच्या अलाउंग. ग्राफ तेवढा समजून घ्यायचा, बाकी काही नाही. एक्स ॲक्सिसच्या अलाउंग सिंपल हार्मोनिक मोशन करतो. ही त्याची मेन पोझिशन आहे त्या पार्टिकलची, ही त्याची एक्स्ट्रीम पोझिशन आहे, आणि त्याची दुसरी एक्स्ट्रीम पोझिशन आहे. तर मेन आणि एक्स्ट्रीम पोझिशन मधल्या डिस्टन्सला आपण काय म्हणतो, अँप्लिट्यूड ऑफ सिंपल हार्मोनिक मोशन. ओके. आणि वाय ॲक्सिसच्या अलाउंग आपण पार्टिकलची काय घेतोय, एनर्जी. वी हॅव टेकन एनर्जी अलॉंग y axis.
ओके, हे खालची साईड घेण्याची गरज नाही. आणि एक्स ॲक्सिसच्या आला पार्टिकलची काय घेतो आपण पोझिशन, हे निगेटिव्ह आणि इकडे काय असेल पॉझिटिव्ह पोझिशन पार्टिकलची. तर जेव्हा पार्टिकल मीन पोझिशनला असेल त्यावेळेस त्याची टोटल एनर्जी किती असते. तर इथं समजा ही त्याची टोटल एनर्जी आहे किती आहे, हाफ एम ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर इज द टोटल एनर्जी. ओके, तर जेव्हा पार्टिकल मीन पोझिशनला असेल तेव्हा टोटल एनर्जी किती असेल, हाफ एम ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर इज द टोटल एनर्जी ऑफ पार्टिकल. आणि जेव्हा पार्टिकल, एक मिनिट थांबा काहीतरी चूक व्हायली आपली. हा, टोटल एनर्जीचा व्हॅल्यू तितकी आहे, हाफ एम ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर. आता मीन पोझिशनला कायनेटिक एनर्जी काय असते, मॅक्सिमम असते, आणि पोटेन्शियल एनर्जी काय असते, 0. ओके, हा ग्राफ कसा येईल, एक मिनिट. ओके, हा कायनेटिक एनर्जी वर्सेस पोझिशनचा ग्राफ काढायचा समजा. तर मीन पोझिशनला कायनेटिक एनर्जी मॅक्सिमम असते आणि ती कशाच्या बरोबर असते, टोटल एनर्जीच्या बरोबर असते, कारण की पोटेन्शियल एनर्जी ऑलरेडी 0 असते. ओके, लक्षात द्या, टोटल एनर्जी इज इक्वल टू फॉर्म्युला काय, कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी. पण मीन पोझिशनला पोटेन्शियल एनर्जी 0 असते, तर कायनेटिक एनर्जी कशाच्या बरोबर असेल, टोटल एनर्जीच्या बरोबर असेल मीन पोझिशनला. आता कायनेटिक एनर्जी मीन पोझिशनला किती असते, टोटल एनर्जीच्या बरोबर किती, हाफ एम ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर. एक्स्ट्रीम पोझिशनला कायनेटिक एनर्जी काय होते, 0. ओके, आणि त्या ठिकाणी कायनेटिक एनर्जी 0 झाली की त्या ठिकाणी पोटेन्शियल एनर्जी कशाच्या बरोबर असते, टोटल एनर्जीच्या बरोबर असते एक्स्ट्रीम पोझिशन. तर हा पॉइंट येईल. कोणती एक्स्ट्रीम पोझिशन घ्या, पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन घ्या किंवा निगेटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन. ओके, आणि या एक्स्ट्रीम पोझिशनला देखील पोटेन्शियल एनर्जी कशाच्या बरोबर असेल, टोटल एनर्जीच्या बरोबर असेल. या पॉइंटला पोटेन्शियल एनर्जी कशाच्या बरोबर असेल, टोटल एनर्जीच्या बरोबर. तर होतंय काय, जसं जसं आपण मेन पोझिशन पासून एक्स्ट्रीम पोझिशन कडे चाललोय, तर मेन पोझिशनला टोटल एनर्जी कशाच्या बरोबर आहे, कायनेटिक एनर्जीच्या बरोबर. टोटल एनर्जी इज इक्वल्स टू द कायनेटिक एनर्जी. तर जसं जसं आपण मेन पोझिशन पासून एक्स्ट्रीम पोझिशन कडे चाललोय, तर कायनेटिक एनर्जी काय व्हायली आहे, कमी कमी होतीये, आणि पोटेन्शियल एनर्जी काय होत चालली आहे, वाढत चालली. असा ग्राफ आहे. ओके, पोटेन्शियल एनर्जीचा ग्राफ आहे. हे कशाचा ग्राफ आहे, पोटेन्शियल एनर्जी. ओके, जसं जसं आपण एक्स्ट्रीम पोझिशनला टोटल एनर्जी कशाच्या बरोबर असते, पोटेन्शियल एनर्जीच्या बरोबर. तर एक्स्ट्रीम पोझिशनला पोटेन्शियल एनर्जी सगळ्यात जास्त असेल, आणि जसं जसं तो मीन पोझिशनकडे चालली आहे, तर मीन पोझिशनला पोटेन्शियल एनर्जी काय झाली आहे, 0. पुन्हा जेव्हा मीन पोझिशन पासून तो एक्स्ट्रीम पोझिशनकडे चाललाय पार्टिकल, तर पुन्हा पोटेन्शियल एनर्जी काय होत चालली आहे, वाढत चालली आहे, आणि पुन्हा पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशनला पोटेन्शियल एनर्जी कशाच्या बरोबर असेल, टोटल एनर्जीच्या बरोबर असेल. आता दुसरा ग्राफ आहे कायनेटिक एनर्जीचा. एक्स्ट्रीम पोझिशनला कायनेटिक एनर्जी नेहमी काय असते, 0. ह्या दोन्ही पोझिशनला कायनेटिक एनर्जी काय असेल, 0. आणि मीन पोझिशनला कायनेटिक एनर्जी कशाच्या बरोबर असते, तर मीन पोझिशनला कायनेटिक एनर्जी टोटल एनर्जीच्या इक्वल असते. तर हा जर पॉइंट आपण जोडून घेतला तो असा आहे. ओके, तर जसं जसं आपण एक्स्ट्रीम पोझिशन पासून मीन पोझिशनकडे चाललोय, तर कायनेटिक एनर्जी वाढत चालली आहे, आणि पुन्हा जसं जसं आपण मीन पोझिशन पासून एक्स्ट्रीम पोझिशनकडे चाललोय, तर कायनेटिक एनर्जी काय होईल, 0. तर इथं कायनेटिक एनर्जी काय होईल, 0. इथे कायनेटिक एनर्जी काय असेल, 0. आणि मीन पोझिशनला कायनेटिक एनर्जी काय असेल, मॅक्सिमम. म्हणजे जसं जसं आपण एक्स्ट्रीम पोझिशनकडून मीन पोझिशनकडे किंवा मीन पोझिशनकडून एक्स्ट्रीम पोझिशनकडे चाललोय, तर कायनेटिक एनर्जी पोटेन्शियल एनर्जीमध्ये कन्वर्ट व्हायली आहे, आणि पोटेन्शियल एनर्जी कायनेटिक एनर्जीमध्ये कन्वर्ट व्हायली. लक्ष द्या, एक्स्ट्रीम पोझिशन पासून जसं जसं आपण मीन पोझिशनकडे चाललोय, तर पोटेन्शियल एनर्जी काय व्हायली, कमी व्हायली आहे, तर कायनेटिक एनर्जी काय होत चालली, वाढत चालली. आणि या पॉइंटला कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी इक्वल असतात, आणि ते डिस्टन्स किती असतं, तर आपण काढतो आताच, ते डिस्टन्स असतं x इज इक्वल टू किती, a/√2. तसंच या पॉइंटला देखील कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी हे दोन्ही कसे असतील, इक्वल असतील,
आणि ते डिस्टन्स किती असेल, x इज इक्वल टू a बाय स्क्वेअर रूट ऑफ 2. ओके, तर हा झाला ग्राफ. तर हा ग्राफ कशाचा आहे आपला, पोटेन्शियल एनर्जीचा, आणि हा ग्राफ कशाचा आहे आपला, कायनेटिक सॉरी हा ग्राफ कायनेटिक एनर्जीचा, आणि हा ग्राफ काय असेल, पोटेन्शियल एनर्जीचा. ठीक आहे. तर जसं जसं आपण एक्स्ट्रीम पोझिशन कडून मेन पोझिशन कडे जाऊ, तर पोटेन्शियल एनर्जी कमी कमी होत चालली आहे आणि कायनेटिक एनर्जी वाढत चालली आहे. मेन पोझिशनला पोटेन्शियल एनर्जी 0 झाली आणि कायनेटिक एनर्जी कशाच्या बरोबर असेल, टोटल एनर्जीच्या बरोबर, मॅक्सिमम. पुन्हा जसं जसं आपण मेन पोझिशन पासून एक्स्ट्रीम पोझिशन कडे चाललोय, तर कायनेटिक एनर्जी कमी कमी होत गेली आहे आणि पोटेन्शियल एनर्जी काय होत गेली आहे, वाढत गेली. तर या पोझिशनला कायनेटिक एनर्जी 0 होईल आणि पोटेन्शियल एनर्जी कशाच्या बरोबर असेल, टोटल एनर्जीच्या बरोबर असेल. ठीक आहे. So this is the graphical representation of interconversion of energy, kinetic energy and potential energy. ठीक आहे. तर ग्राफ समजलाय. ग्राफ समजलाय. बाकीचे ओके. तर ठीक आहे. तर हे आपलं आहे टोटल एनर्जीचं इक्वेशन किंवा एनर्जी ऑफ पार्टिकल परफॉर्मिंग सिंपल हार्मोनिक मोशन. तर उद्या आपण या एनर्जीवरचे प्रॉब्लेम घेऊ आपले. ठीक आहे. उद्याच्या लेक्चरमध्ये थांबू आपण आज इथे.